छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी काय शांत आहे? अरे लाडक्या बहिणीमध्ये जोश, उत्साह, ताकद, प्रेरणा, ऊर्जा तुमची घ्यायला आलोय मी। आणि लाडके भाऊ पण आहे तिकडे थोडे। आजच्या या आभार मेळाव्याला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार रवींद्र वायकरजी, या विभागाचे लोकप्रिय आमदार मुर्जी काय म्हणायचं पटेल काका, मुर्जी काका, मुर्जी काका लोकांना नाव आवडतं। कमलेश राय, जितेंद्र जनावळे, सुभाष कांता सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अनिल खांडेकर, कलाताई शिंदे, केसरबेन पटेल, चंद्रवती मोरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींचा हा खरं म्हणजे एक सागर उसळलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सगळीकडे अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आहे। काल प्रयागराजला गेलो होतो आणि गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमात गेलो। मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं, तर मी म्हणालो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींवर अशीच मायेची पाकर ठेव, असाच आशीर्वाद कायम ठेव आणि लाडक्या बहिणींची सेवा करण्याची अशी संधी आम्हाला यापुढे देखील मिळत राहो अशी प्रार्थना गंगा मातेला केली। आणि आज खरंच इथं लाडक्या बहिणींचा सागर आहे। तुमचे लाडके भाऊ मुर्जी काका यांनी मला इथं बोलवलं, म्हणाले हळदी कुंकू समारंभ। अरे बाबा, हळदी कुंकू आणि आभा, मी म्हणालो हळदी कुंकू मध्ये या दाढीवाल्याचं काय काम आहे? पण मला माहित आहे मी माझ्या लाडक्या बहिणींचं आभार अभिनंदन करण्याची एकही संधी सोडत नाही, कारण तुम्हीच या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या भावांच्या पाठीशी आणि महायुती सरकारच्या मागे उभं राहिला आणि एक दैदिप्यमान असा विजय मिळवून दिला। ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला। 232 जागा विधानसभेच्या आपल्या निवडून आल्या आणि म्हणून लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे माझं तुमच्या एकनाथ शिंदेचं खरं टॉनिक आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे। आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं दैदिप्यमान यश मिळालं नव्हतं। पण लाडक्या बहिणींची योजना खरं म्हणजे ही गेम चेंजर मी म्हणणार नाही, परंतु लाईफ चेंजर आहे, जीवन बदलणारी आहे। खऱ्या अर्थाने मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे। गरिबी मी पाहिलेली आहे,
आणि माझ्या आईची देखील काटकसर मी पाहिली आहे, तिची तगमग मी पाहिली आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी देवेंद्रजींना सांगितलं, अजित दादांना सांगितलं की आपण म्हणतो सर्वसामान्य माणसांचं सरकार, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल, सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचं कामही आपलं आहे. आणि मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली. विरोधक म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत पैसे, फक्त निवडणूक जिंकण्यासाठी यांनी हे लाडकी बहीण योजना आणली आहे. काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना लपट दिली, भागव इधर से. आणि मग या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी खोडा घातला, मी त्यावेळेस म्हणालो होतो की या सावत्र दुष्ट भावांना बरोबर योग्य वेळी जोडा दाखवा. तुम्ही दिले. एक काय म्हणतो त्याला, एकी मारा, काय आहे ना डायलॉग, एक ही मारा लेकिन बहुत जोर से मारा. आणि तुम्ही विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांचा सुपडा साफ केला. खऱ्या अर्थाने घरी बसणाऱ्यांना तुम्ही कायमचं घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांच्या मागे तुम्ही उभे राहिला. मला सांगा, या लाडक्या बहीण योजनेमध्ये कोण कोण लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी हात वर करा. सगळीकडे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेला हात लागणार नाही, योजना कायम सुरू राहील. हा शब्द तुमचा एकनाथ शिंदे द्यायला आला. आणि म्हणून ही आज जाहीर आभार सभा, मुंबईतली मुरजी पहिली आभार सभा, मुंबईमध्ये पहिली आभार सभा मुरजी काकांनी घेतले, त्याबद्दल मुरजी काकाचं मनापासून अभिनंदन करतो. आदमी बड़े काम का, अपना मुरजी काका दिसतो साधा पण काम बडा आहे उसका. कारण सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जातो. रात्री अपरात्री कधी कुणी डॉक्टर असेल, हॉस्पिटल असेल, काही काम असेल तर धावून जाणारा हा मुरजी. मी एकदा त्याला 2-2:30 वाजता फोन केला, कारण मी 3-4 वाजता झोपतो. मला वाटलं मुरजी झोपला असेल, पण पहिल्याच बेलला मुरजीने फोन उचलला. मुरजीला सांगितलं अमुक अमुक काम आहे. मुरजी कसला थांबतोय, बोले सकाळपर्यंत नाही, सकाळपर्यंत ते रात्री तिथून उठला. सकाळी त्याचा 7 वाजता फोन आला, शिंदे साहेब काम तमाम, काम फत्ते. असा हा मुरजी काका. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं, साहेब मी 1, 2, 100, 150, 1000 नाही, 25,000ने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला तुमच्या आशीर्वादावर. आणि म्हणून इथं आपले खासदार रवींद्र वायकरजी बसलेत, त्यांच्या निवडणुकीत देखील मुरजी काका सगळ्यात पुढे होता. सर्व व्यासपीठावरील माझे पदाधिकारी तेव्हा देखील काम करत होते. तेव्हा देखील तुम्ही खासदारकीला देखील भरपूर मतदान केलं आणि म्हणून देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. आणि आज ही जी समोर नारी शक्ती दिसतीये, यात नारी शक्तीने खोटं नाटं राजकारण करणाऱ्यांना घरी बसवलं. जिसके मन में खोट उसको नहीं वोट, असं आपण करून दाखवलं. आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींचा नारा होता, नारी शक्ती झूट आणि लूट दोन्हीला क्षमा करत नाही. ती बोलत नाही. आतापर्यंत आमचे भाऊ सांगत होते तसं करत होते, पण या निवडणुकीत आमच्या भावानं पण आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं, अभि नो,
फक्त महायुतीलाच निवडून द्यायचं. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींचं त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या पुरुषांनी ऐकलं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मला म्हणाले हे कुठली लाट आहे. मी म्हणालो ही लाट नाही, ही नुसती लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं नारी शक्तीचा विजय झाला.